एक आठवण झाली मित्रांनो ग्रॅम ग्रुसची, कारण ग्रॅम ग्रुसला मात्र 33 धावेवर त्यांची कॅच सोडली गेली. नंतर मात्र 333 धावा ग्रॅम ग्रुसने बनवल्या. वेडची सुद्धा आठवण झाली. पाकिस्तानने तो झेल सोडला, वेडनी वेड लावलं. पाकिस्तानला सामना गमवावा लागला. फुल टॉस अक्रॉस. एक धावेवर समाधान धावायचंय. भाग बसंती भाग इज्जत का सवाल है. ब्रांड उन कपड़ों में नहीं होता जो आप पहनते हैं, ब्रांड अपने कॅरेक्टर में होता है. आणि ब्रँड मात्र नक्कीच गणेशच्या कॅरेक्टर मध्ये आहे मित्रांनो. काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग. कमबॅक कशाला म्हणते त्याचं मात्र चांगलं उदाहरण, ज्वलंत असं उदाहरण आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. अटेम्प्ट केला एक धावेसाठी. आयुष्य म्हणजे एक अवघड परीक्षा आहे मित्रांनो. त्यामध्ये कॉफी करता येत नाही, कारण का प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतात. त्यामुळे आयुष्यामध्ये कॉफी करता येत नाही. धावसंख्या झाले 5. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय उदय. पहिला चेंडू फेस करतील का. हुकमाचं एक काय, उदय नावाचं वादळ, उदय तांडेल नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान. हो फक्त दिशा दिली आहे, म्हणजे कपिल देव निकष सांगायचे. जो चांगला चेंडू आहे त्याचा मात्र सन्मान करायचा आहे, आणि जो खराब चेंडू आहे त्याचा मात्र समाचार घ्यायचा आहे. धावसंख्या होताना पाहतोय 6 धावा. सुशांत तांडेल आम्हाला लाभलेले आहेत. गुणलेखक म्हणजे पडद्याचे हिरो आहेत. मग अजून गुणलेखक आणि सुशांत सरांचं स्वागत सुद्धा 6 धावेने केलंय. काही षटकार मारलाय. हवेमध्ये लाइटिंग, बॅटरने केली फाइटिंग. दन दन कण कण करत हवा के संग संग गटाके संग संग. 6 धावेसाठी. सांगा बरं भारतात वायर एवढ्या उंचीवर का असतात. कारण भारतातील बायका एवढ्या हुशार आहेत की त्या वायरीवर सुद्धा कपडे सुकत टाकतील. हो पुन्हा एकदा उडवलाय उडवलाय उडवलाय. काय स्ट्रोक अटेम्प्ट केला छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. बघा काय बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क हायवेला. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत. खिशात किती पण नोटा आल्या तरी नशिबाचा टॉस उडवण्यासाठी रुपयाच लागतो. बरोबर ना. पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की आपोआप कट होणार मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग करताना शशिकांत. जगणं सोपं आहे, फक्त काढणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आलं पाहिजे. आणि आता मात्र शशिकांतच्या नक्कीच त्यांनी ठरवलंय की कोणाची नाडी पकडायची. कारण का आधीच्या मॅच मध्ये मात्र फेल झाला होता, चांगली बॅटिंग करू शकले नाही. परंतु आता मात्र काय सुरुवात केली. 5 चेंडूमध्ये 17 धावा. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय उदय तांडेल. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय नामदेव. फील्डिंग मध्ये थोड़ी तब्दीली करताना सुबह की चाय और नामदेव की राय लेते हुए 4 ओव्हरचा सामना आहे. की धावा बनवतील याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. हो फक्त दिशा दिलेली आहे. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. श्रीमंताच्या घरातला कावळा देखील मोर वाटतो आणि गरीबाचा घरचा भुकाळलेला पोर सुद्धा चोर वाटतो. नक्कीच असा स्ट्रोक आपण पाहिला. 1 धावेवर मात्र समाधान. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. किस्मत सुद्धा बहादुरों का साथ देती है. माफ कर देना माँ, सपने तो मेरे बड़े थे लेकिन क्या करूं रास्ते में अपने खडे थे. बरोबर ना. माणसं बोलकी असावीत पण डबल ढोलकी नसावीत, अशी अवस्था नक्कीच चेंडूची आपण पाहतोय. कल गरीब बोलकर जितनी भी लड़कियां सर कल गरीब बोलकर जितनी भी लड़कियां मुझे छोड़कर गई थी, आज उनके बच्चे मेरे फॅन है और क्या चाहिए. आता मात्र सुरेख कटवलाय. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. परंतु काय घडतंय काय बिघडतंय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होणार. काय रनिंग बिटवीन द विकेट. 4 पावलांनीच त्यांची पिच कंप्लीट होते. एवढे हायटेड आहेत. मंदिर भी क्या गजब की जगह है. मंदिर भी क्या गजब की जगह है. गरीब बाहर भीख मांगता है और अमीर अंदर जाके भीख मांगता है. मित्रांनो
धावसंघ झाले 22 धावा. डबल दुर्री नक्कीच पाहतोय. स्टॅकिंग एंडला बॅटर उदय. ओहो, आता मात्र रनआउटची संधी. फक्त पंचांकडे अपीलच करायची आहे, कारण का पंचांचं आणि खेळाडूंचं नातं हे सासूचं आणि सुनाचं नातं असतं ना घरामध्ये, तसं त्यांचं नातं आहे. त्यांचं कधीच पटत नाही. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत बर्थडे बॉय. सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. आधीच्या मॅच मध्ये काय खेळी केली होती. शराबी चाहे कितना भी अनपढ़ क्यों ना हो, क्वार्टर के 3 पैक ऐसे बनाता है जैसे किसी प्रयोगशाला का बहुत बड़ा साइंटिस्ट. गणेश मडवी. मॅन फॉर सारसोले. गणेश मडवी बर्थडे बॉय. शशिकांतला पण सुद्धा सूर गवसलेला आहे. उदय सर मात्र फेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या केली त्यांनी. नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी. आता स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. आधीच्या मॅच मधला जो हिरो ठरला होता, काय बॅटिंग केली होती. अफलातून बॅटिंग, अफलातून स्ट्रोक. गणेशच्या माध्यमातून पाहिले तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. स्टॅकिंग एंडला बॉलर नामदेव. हो, अटेम्प्ट केलाय, चांगला स्ट्रोक केलेला गेलाय. 1 धाव कंप्लीट. 1 धावर समाधान मानावं लागेल. किसी भी मंदिर, मजार या चर्च के बाहर बैठा भिखारी इस बात का सबूत है कि अंदर सुनने वाला कोई नहीं. क्रिकेटची पहिली वनडेची मॅच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाली मित्रांनो. 1971 मध्ये ती मॅच झाली. ओहो, काय सुर कटवलाय. एका हाताने बॉल पकडलेला आहे. तारीफ करावी लागेल खेळाडूची सुद्धा. कफन भी क्या चीज है, जिसने बनाया उसने बेच दिया, जिसने खरीदा उसने इस्तेमाल ही नहीं किया, और जिसने इस्तेमाल किया उसे मालूम ही नहीं. अशी अवस्था आहे. बॉलवर नक्की जाऊन पाहतोय. आणि 5 धावा वाचवल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24. एकता की शक्ति मित्रांनो. रावण जब मृत्युशैया पर था तो उसने श्री राम से एक बहुत ही अच्छी बात कही कि मैं तुमसे हर मामले में बड़ा हूं, उम्र में, बुद्धि में, बल में. मेरा कुटुंब भी तुमसे बड़ा है. मेरी लंका सोने की है. धन दौलत में भी मेरा राज्य भी तुमसे बड़ा है. इन सब के बाद भी हार गया. जानते हो क्यों? क्योंकि तुम्हारा भाई तुम्हारे साथ था और मेरा भाई मेरे खिलाफ. अंदरूनी एकता बनाई रखो, क्योंकि किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुराड़ी के पीछे लकड़ी का एक हिस्सा नहीं होता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 24 धावा. ओहो, फुल टॉस चेंडू. टॉस केला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी घाई करायची नाही, कारण का आता मात्र गणेश बघा काय धावतोय. टाळ्या वाजवा. गणेशसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आता काय खेळ आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. गणेशचा बर्थडे आहे, परंतु आज काय खावणाला माहिती नाही, परंतु काहीतरी वेगळं खाल्लेलं आहे. धावसंख्या झाले 27. हा आकडा मात्र काळा दिवस ओलांडला जातो टेनिस क्रिकेट ICCच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू. हवेमध्ये चेंडू आहे. काय स्ट्रोक मारला. हवेमध्ये चेंडू आहे. पंचाने सांगायचं आहे झाडाला लागलेले बॉल. 6 धावेसाठी. मम्मी म्हणा, मदर म्हणा, आई शब्दात जीव आहे. पप्पा म्हणा, डॅडी म्हणा, बाबा शब्दात जाणीव आहे. दीदी म्हणा, सिस्टर म्हणा, ताई शब्दात मान आहे. भाई म्हणा, ब्रो म्हणा, दादा शब्दात वचक आहे. दोस्त म्हणा, फ्रेंड म्हणा, मित्र शब्दात शान आहे. काय बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. अफलातून बॅटिंग. ओहो, अटेम्प्ट केलाय. हवेमध्ये चेंडू आहे. परतावा लागेल. बर्थडे बॉय बॅक टू द पवेलियन.
परंतु काय षटकार मला OUT आउट पाहतोय स्क्रीनवर आपण. नक्कीच धावसंघाचा 33. हवेमध्ये चेंडू आहे, भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये राहिला. प्रैक्टिस एक ऐसी चीज है जिसके सामने टैलेंट भी फेल. यशस्वी तोच माणूस होतो ज्याच्यावर लिंबू जरी फेकला तर सरबत करून पितो. यशस्वी मात्र नक्कीच व्हायचं आहे. आणि दुनिया का सबसे महंगा लिक्विड आंसू होता है मित्रांनो, जिसमें 1% पाणी आणि 99% फिलिंग. धावसंघ झाले 33. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिथुन. मिथुन मैदानाच्या आतमध्ये नक्की जाऊन पाहतोय. आधीच्या मॅच मध्ये मात्र मिथुन काही करू शकला नाही, परंतु आता मात्र करावं लागणार आहे मिथुनला दाखवून द्यावं लागणार आहे. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण का आमचा जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालाय. आमचा जो जन्म झालाय ना तो संघर्षाच्या मातीमध्ये झालेला आहे, ते मात्र दाखवून द्यायचं आहे. धावसंघ झाले 33. 2.3 चेंडू हाताळले गेलेले आहेत. आई वडील आपल्यासाठी ATM कार्ड बनवू शकतात, तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी आधार कार्ड बनायला हवं. दवाखाना किती पण मोठा असला तरी लोकांनी दिलेला घाव कोणत्याच रिपोर्ट मध्ये सापडत नाही. जे आपले लोक आहेत ना, ते आपल्या लोकांना दिलेला घाव कोणत्याच रिपोर्ट मध्ये आणि काय रनआउटची संधी आहे का? आणि LBW लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. खरं तर दिवस तेच आहेत, पण पहिल्यासारखी माणसं राहिली नाही. आणि आता सुद्धा मिथुन फेल झालेला आहे. गोल्डन डकचा शिकार झालेला आहे. गोल्डन डक कारण का गोजावर डक जेव्हा शून्यावर बाद झाला, पेपरामध्ये जाहिरात आली. नंतर डकचे अनेक प्रकार अस्तित्वात आले. सिल्वर डक, डायमंड डक, असे डकचे अनेक प्रकार मात्र अस्तित्वात आले. आणि पुरुषांच्या शरीरामध्ये जवळजवळ 1,38,000 म्हणजे 1.38 लाख नसा असतात, परंतु कुठली नस दाबायची हे मात्र बायकोला बरोबर माहिती असते मित्रांनो. आणि आता मात्र हॅट्रिकची संधी आहे. चांगला कमबॅक आहे, हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकची संधी आहे. हो, हवेमध्ये चेंडू आहे. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. ना नावासाठी ना धावासाठी आपल्याला खेळायचं आपल्या गावासाठी. जगातल्या सर्व राजांच्या हातामध्ये ढाल आहे. जगातल्या सर्व राजांच्या एका हातात ढाल आहे आणि एका हातात तलवार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे जगातील दोनच असे राजे आहेत त्यांच्या पाठीमागे ढाल आहे. कारण का महाराजांना माहिती आहे वार हा पाठीमागूनच होणार. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. क्या छुटा सपना टूटा मुकद्दर लुट्टा और बल्लेबाज ने 4 रन को लुट्टा. दन दन खणखण करत गुदगुद्या खात चेंडू सीमारेषा पलीकडे. धावसंघ झाले 39. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा झालेल्या आहेत. बालपणी सुट्टीस फिरायला जाताना आईचे फुल आणि आमचे हाफ तिकीट होते. आता आईचे हाफ आणि आमचे मात्र फुल. जमाना बदललेला आहे. भूगोल जरी जगाचा असला तरी इतिहास मात्र आमच्या राजाचाच आहे. जगाच्या इतिहासात दुश्मनाच्या हातावर तुरी देऊन पळणारे खूप जण भेटले, पण हातावर मिठाई देऊन पळणारा एकच राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 39 धावा. फलकावर लगाव फुलटॉस चेंडू रसगुल्ला. आणि बघा चेंडू जातोय 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 आणि 4 धावेसाठी. व्हाइट +5 ये बड़ी नाइंसाफी है. ये बड़ी नाइंसाफी है. हुनर तो सब में होता है, फर्क सिर्फ इतना है किसी का छिप जाता है और किसी का छप जाता है. पूर्वीच्या काळामध्ये दोघांचे भांडणं सुरू झाले तर तिसरा सोडवायचा, पण आता दोघांचे भांडणं सुरू झाले तर तिसरा व्हिडिओ बनवतो. तशी अवस्था झाली डिजिटल दुनिया. कारण का अंग्रेज को मच्छर काट रहे थे, तभी एक जुगनू आ गया. अंग्रेज बोला ओ माय गॉड, इंडिया का मच्छर इतना एडवांस है कि टॉर्च लेके ढूंढ रहा है. अशी अवस्था चेंडूवर झालेली आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावा मात्र काढायचे आहेत, परंतु शशिकांत सर
सुरुवातीपासून स्ट्रायकिंग एंडला आहेत. धावसंख्या 9 बॉल मध्ये 23 धावा बनवल्या आहेत. आणि महापौर चषकामध्ये शशिकांत सरांचा मात्र 89 धावा महापौर चषकामध्ये त्यांनी बनवले. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे बघा 4 धावेसाठी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत शशिकांत सरांसाठी, कारण का महापौर चषकामध्ये 89 धावा. आता मध्ये जयेशने मला पुन्हा एकदा जयेश काय बॅटिंग करतायत, काय स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. 6 धावेसाठी. चेंडू टाकला गेला पूर्ण फ्लिप शॉट. चांगली बॅटिंग करतायत संघ. कोणताही खेळाडू षटकार मारल्याशिवाय मात्र नावच काढत नाही. 6चा पाडा घेऊन आलेला आहे या संघाला. फक्त 6चाच पाडा माहिती आहे. सारसोली या संघाला फक्त 6चाच पाडा येतो, बाकीचे पाडेच येत नाही. धावसंख्या झाले 55. 3 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकिंग जयेश. असे वाटतं की नक्कीच आकाश तारेकर खेळतो की काय. आणि आता मात्र काय सुर्रे कटवला 4 धावासाठी. आणि नक्कीच जयेशची स्टाईल सुद्धा आकाश तारेकर सारखी आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. आणि काही लोकांचं कसं असतं लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही, पण काय स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. बरोबर ना सर. जयेश 5 चेंडू 20 धावा बनवलेल्या आहे जयेशांनी. ओहो बैठक शॉट. स्ट्राईक मात्र जयेशला स्ट्राईक आणते की काय. जयेशला स्ट्राईक आणायचं, कारण का शशिकांत सर थोडे दमलेले आहेत, थोडी एनर्जी त्यांची कमी झालेली आहे. परंतु आटापिटा करता संघासाठी. महापौर चषकामध्ये 89 धावा. आणि शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू आहे. धावसंख्या झाले 61. निर्णायक असा चेंडू आहे. ओहो आता मात्र बिंदी गेन. डॉट चेंडू. माझावर कर्मावर नाही पण शर्मावर विश्वास आहे. तसं आता मात्र आम्हाला मात्र नक्कीच सारसोली संघावर विश्वास आहे. आणि 4 ओव्हरच्या समाप्त धावसंख्या झाले 61. जयसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. काय बॅटिंग केली जबरदस्त. कमी चेंडू खेळला परंतु काय आकाश तारेकर. मला असं वाटलं की आकाश तारेकरच खेळतो की काय. अप्रतिम बॅटिंग. आणि शशिकांत सर खरोखर शशिकांत सरांनी काय बॅटिंग केलेली आहे बघा. एवढं वय असून सुद्धा अफलातून बॅटिंग. आणि स्वतः कर्णधार सुद्धा आहेत, म्हणजे सेनापती आहेत या संघाचे. नवीन बॅटर फास्ट मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, कारण का इनिंग ब्रेक होणार आहे. अजून एक मॅच बाकी आहे. आणि बघा प्रेक्षक वर्ग सुद्धा आनंद घेताना झूम करायचं प्रेक्षक वर्गांना. कॅमेरामॅन जेवढं प्रेक्षक वर्ग आलेलं त्यांना झूम करायचं है, कारण का जो इधर पब्लिक आई हुई ना वो चिकन मटन बिरयानी खिलाकर बुलाए गए पब्लिक नहीं है, ट्रकों में भर भर कर बुलाए गए पब्लिक नहीं है. क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान उनका अभिमान इन्हें खींच के लेके आए. दोन बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर पाठवायचे आहेत.
आता आपण कॉमेंट्री ऐकणार आहोत राजू चौधरी. धन्यवाद मित्रा. आपण जातोय रामलीला मैदानाकडे. 61-62 धावांचं लक्ष सारसोळ संघासमोर सारसोळ संघाने ठेवलेलं आहे ते दिवाळी संघाकडं. पहिला डॉट चेंडू गेला, दुसरा चेंडू पंचच्या दिशेला चेंडू जातो ऑन साईडला, ऑफ साईडला. एक धाव घेता येईल तिथे. संघाची धावसंख्या आणि खाता उघडलेला आहे. धावसंख्या ती 1. नामदेव अंकुश उर्फ टिपू संघाचं नेतृत्व करण्यासाठी आला तो टिपू. नामदेव आणि अंकुश सलामीवीर. मैदानात 62 धावांचं प्रबळ लक्ष ठेवलं आहे ते दिवाले संघासमोर. पाहूया अंकुश आणि नामदेव आपल्या संघाची नैया पार करतायत की. 4 षटकांचा हा सामना. 24 चेंडू आणि 62 धावांची गरज. कमीत 15च्या सरासरीने धावा जोडायच्या संघाला. लेगच्या दिशेला डावलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे. 1 धाव धावून केली टिपू. नामदेव दुसऱ्या धावेसाठी धावतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावसंख्या वाढवली ती 3च्या घरात. बिनबाद 3. पहिले षटक प्रगतीपथावर. उजव्या हाताने वर विकेट मारा करतोय तो रवी. 7-8 फॉलोचा रनअप. उजव्या हाताने वर विकेट मारा अंकुशसाठी. सुंदर चेंडू यष्ट्यावर न आदळता सरळ यष्टीरक्षकाच्या हात थांबतोय. धावसंख्येमध्ये काही भर नाही. डॉट चेंडू जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या हाताने वर विकेट मारा. रवी यांचा सामना करेल तो नामदेव अंकुश. 3. बिनबाद 3. लेगच्या दिशेला टाळण्याचा चेंडू अपयशी ठरलाय तिथे फलंदाज. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या जागेवर 3. बिनबाद 3. पहिले षटक प्रगतीपथावर. चौकार आणि षटकारांची अतिशबाजी करावी लागेल. जर 62 धावांचं स्कोर अटेम्प्ट करायचा असेल तर किमान 15च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत. आता मला वाटतं ती 17च्या सरासरीवर गेले. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर खेळवतोय अंकुशांना. आणि हे षटक शेवटचा चेंडू वर षटक संपलेला आहे. षटक संपलेलं आहे. 3 चेंडू डॉट गेलेत आता लागोपाठ. त्याच्यानंतर 2. पहिला डॉट गेला होता. पहिला चेंडू डॉट होता का वर झाले. षटक संपलंय. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. नंतरचे 3 चेंडू डॉट आहेत. षटक संपतंय. 3 धावा आल्यात फक्त या षटकामध्ये. आता मात्र 59 धावांची गरज आहे. शिरवणे संघाने कृपया शिरवणे संघाच्या कर्णधाराला इकडे समालोचन संघाकडे पाठवायचं आहे. या संघातनं जो संघ जिंकेल या 2 संघांमध्ये जो तुल्यबल संघर्ष चालू आहे या 2 संघातून जो विजयी संघ होईल तो शिरवणे संघाबरोबर 2 हात करणार आहे. गोलंदाज गणेश. उजव्या हाताने ओव्हर द विकेट म्हणा टिपूसाठी. पॉईंटच्या दिशेत डळवलेला चेंडू जातोय सीमारेषे लगत. तिथे अभिमन्यू थोपवतोय. 2 धावा पूर्ण करतोय तिथे टिपू. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ते 5च्या घरात. धावसंख्येला आकार आणण्याकरता चौकार आणि षटकांची अतिशबाजी करावी लागेल ते अंकुश आणि नामदेव याला. 62 धावांचा संघर्ष आहे. हाणामारीचे षटकं म्हणावे लागतील. ही 4 षटकं. 3 षटकांमध्ये जो काही चौकार षटकारांचा आतिषबाजी करता येईल ती करावी लागेल ह्या दोन्ही खेळाडूंना. अन्यथा पराजयाला सामोरं जावं लागेल. 18च्या रन रेट 19. चेंडू पॉईंटच्या दिशेला टाळलेला चेंडू जातोय सीमारेषेला. तिथे क्षेत्ररक्षण येतोय जयेश. आणि दुसऱ्या धावेत फक्त 2 धावा मोजाव्या लागतील. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 7च्या घरात. बिनबाद 7. कछवा छाप धावगती म्हणता येईल या धावगतीला. 7. दुसरे षटक प्रगतीपथावर. 62 धावांचं लक्ष. भलं मोठं लक्ष म्हणावं लागेल. 62. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आणि हा डॉट
इक्का दुक्का नहीं चलेगा भाई, अभी तो चाहिए चौका या छक्का, तब कभी कामयाबी पाओगे, कामयाब हो जाओगे। यस इट इज सॉरी, यहाँ पे आउट हो रहे खिलाडी टिपू नामदेव यांचं माघारी परतलेले तंबूच्या दिशेने इथे बाद होतोय खेळाडू आणि त्याचबरोबर पहिलं विकेटचं पतन। एक बाद 7 निलेश नवीन फलंदाज येतोय तो निलेश, नामचीन आहे निलेश, चौकार आणि षटकारांचा बादशाह म्हटलं जातं दिवाळ्यात संघाचा निलेश। मैदानात जर उभा राहिला तर आतिषबाजी करेल चौकारांची षटकारांची। पहिला चेंडू उडवलाय तिथे मिथून फील्डला आहे आणि मिथूनच्या हातून झेल सुटणं 100तून एकदा नामुमकिन नाही। आणि बाद दुसरा हादरा, 2 लागोपाठ 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद करतोय तो गणेश आणि हायट्रिकवर आहे ना, आणि आता गणेश स्वतः हायट्रिकवर, बर्थडे बॉय आजचा। शिरोणे संघाने कृपया समालोचन कक्षा बरोबर शिरोणे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे। सचिन पुढचा चेंडू हायट्रिक बॉल असेल, पाहूया गणेश आज त्याचा बर्थडे आणि झेल उडाला होता परंतु यष्टीरक्षकाला काही तो पकडता आला नाही आणि ते मात्र एक धाव मिळते। या एका धावेने धावसंख्या ते 8 आणि षटक ही संपतंय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 आणि जिंकण्याकरिता आता 54 धावांची गरज। 27 च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत त्या दिवाळी संघाला आणि 54 धावांचं 2 षटक 54 धावा, 12 चेंडू 54 धावा असं टार्गेट आहे ते दिवाळी संघासमोर। पाहूया त्याला पेळवतोय की नाही। मिथून नवीन गोलंदाज सारसोळे 11 संघाकडून नामचीन गोलंदाज आहे मिथून। 12 चेंडू आणि 54 धावा दिवाळी संघाला जिंकण्याकरिता शिरोणे संघाचे कर्णधार राजन भोईर यांचं आगमन इथे झालेलं आहे। त्यांनी इथे समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, बाद होईल इथे फलंदाज आणि बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात। तिसरा हादरा 3 बाद 8। दिवाळी संघाची दैना खूपच दैना झालेली आहे मला वाटते। तिसरं षटक चालू आहे आणि फक्त फलकावर 8 धावा लागले। 3 फलंदाज बाद झालेले दिवाळी संघाचे। चौथा फलंदाज पाहूया कोण येतोय त्यांची जागा भरून काढण्यासाठी। योगेश 53 धावांचं आव्हान आहे अजून मला वाटतं। पहिलाच चेंडू टाकला या षटकातील मिथून यांनी। तिसरं षटक वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक हाताळतायत ते मिथून। नवीन फलंदाज आलाय तो योगेश। चेंडू जातोय सीमारेषा लगत, हलगर्जीपणाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे। 4 धावा मिळतात तिथे संघाला। धाव संख्या झाली ती 12 4 बाद 12। तिसरं षटक प्रगतीपथावर। थोडासा हरियाप पंचांना विनंती असेल सामना पटापट संपवायचा आहे। मिथून पुन्हा एकदा उजव्या हाताने डाव्या हाताने वरती विकेट मारा करतोय
उजव्या यष्टीच्या भागात टाकलेला चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. अतिरिक्त धावसंख्येची माग होती पण तिथे फेटाळतायत पंच, नकार देत आहेत. धाव काय मिळत नाही तिथे. बिंदी गेंद म्हणता येईल. डॉट बॉल ची सांगता. पुन्हा एकदा डाव्या हाताने वर द विकेट मारा करतील ते मिथून. सामना समोर कोण आहे? बॅट्समन कोण आहे? सरळ झेल. फॉलो थ्रू मध्ये झेल दिलाय तो मिथून यांच्या हातात. कोणी जयेश का? अंकुश सलाम मिलेला. अंकुश बाद होऊन तंबूत परततोय. बिकट परिस्थिती म्हणावी लागेल. 14 धावा आहेत ना फक्त. 12 5 बाद 12. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजून 50 धावांची गरज. संतोष नवीन फलंदाज येतोय तो संतोष. 5 बाद 12. चेंडू किती आलाय तो काय? दोन चेंडू शिल्लक या षटकातील मिथून. डाव्या हातावर द विकेट म्हणला. राऊंड द विकेट. लेग कट होतोय. चेंडू जातोय पुन्हा बॅक पॉइंटला. यष्टीरक्षकाच्या माटिके जाऊन चौकार. या चौकाने धावसंख्या बळावती ती 16च्या धावसंख्येवर. पाच चेंडू संपल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडू मध्ये नंतर एक षटक अजून उरले. 7 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. नवीन चेंडू द्या. मिथून आपल्या वैयक्तिक पहिल्या षटक आणि संघाच्या होते तिसरं षटक हलतायत ते दिवाळ्या संघाला. संतोष पाहूया आपल्या यष्टी रक्षकाकडे झेल सोपवलाय तो संतोष यांनी. इथे 6वा हादरा. 6 बाद 16. 6 बाद 16. 6 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावांची गरज. सामना जवळजवळ सारसोळे संघाकडे गेलेला आहे. जवळजवळ नव्हे तर 99.9%. कारण की 6 षटकार मारून सुद्धा हा सामना मिळवता येणार नाही दिवाळी संघाला. बॅट्समन नेम कृष्णा. अभिमन्यू शेवटचं षटक आणि आपलं कोठ्यातील पहिलं षटक घेऊन येतात ते अभिमन्यू. सामना करेल योगेश. स्ट्राईकला ते योगेश. 6 चेंडू आणि 48 धावांची गरज. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल. तेवढ्यात सुंदर ती कॅच तिथे उदयद्वारा. आणि 7वा हादरा हजेरी लावण्याचं काम चालू आहे. 7 बाद 18. 7 बाद 16. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. 7 बाद. दयनीय अवस्था म्हणता येईल. 25% धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. विष्णू कृष्णा विष्णू 7 बाद 16. दिवाले संघ पराभवाच्या छायेत. 4 चेंडू मध्ये 5 चेंडू आहेत ना का 4? 5 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे. क्लीन बोल्ड अभिमन्यू यांना हे दुसरं यश. लागोपाठच्या पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 बळे मिळवले अभिमन्यू यांनी. अभिमन्यू आता हॅट्रिक बोहल्यावर उभे आहेत. पाहूया हॅट्रिक करतात की मगाशी गणेश गोलंदाजी करत होता. गणेशही तिथं हॅट्रिक चुकलं. तिथे झेल उडवला होता पण तो यष्टीरक्षकाला काय तो टिपता आला नाही
आणि फलंदाज बाद होताना वाचला होता आणि अपयश आलं होतं ते गणेश यांना हॅट्रिकपासून. आता पुन्हा एकदा अभिमन्यू हॅट्रिकच्या बोल्यावर उभा आहे. 8 बाद 16 अशी दयनीय अवस्था म्हणता येईल दिवाळे संघाची. जिंकण्याकरता अजून 48 धावांची गरज. 3 चेंडू उर्वरित आहेत, 4 चेंडू उर्वरित. पाहूया फक्त चंद्रकांत पंच सामना पटापट चालू ठेवा. सुंदर पद्धतीने हाताळा चेंडू जातो मिडॉनच्या दिशेला. 1 धाव समाधान मानावं लागेल. एका धावनी धाव संख्या जाते 17. अभिमन्यूचं मात्र इथे हायट्रिक चुकलेलं आहे. 1 धाव दिले त्यांनी या 3 चेंडूमध्ये. 2 फलंदाज बाद केलेत. 8 बाद 17 दिवाळे संघ. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू शिल्लक, 3 चेंडू शिल्लक सॉरी. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि वाईट करार दिलाय पंचांनी. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या 18. 8 बाद 18. 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये 48 47 धावा बनवायच्या होत्या. अपील आहे तिकडे. धाव काय घेता येणार नाही. फॉलो थ्रो मध्ये आलेले चेंडू. धावसंख्या सीमित 18. 8 बाद 18. 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू मध्ये 48 धावा. काही करता येणार नाही. पराभव निश्चित झालेला तो दिवाळे संघाचा. सुंदर पद्धती टळून काढलाय. मिडॉनच्या दिशेला चेंडू जातोय 1 धावेसाठी म्हणून ज्याच्याकडे 1 धावे समाधान. धावसंख्या 19. शेवटचा आणि निर्वाणीचा चेंडू घेऊन येतोय तो अभिने आपल्या ह्या षटकामध्ये किमान 2 धावा देऊन 2 बळी मिळवलेत. षटक हाताळताना शेवटचा चेंडू आणि इथे 1 धावे समाधान मानवले गेले. याचबरोबर दिवाळे संघाचा इथे पराजय. सारसोड संघाच्या कर्णधाराने शिरवणे संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. राजेंद्र सारसोड संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब शशीबाई जरा मंचावर या. त्रास उतरून घ्या. नाणेफेकी जिंकून घ्या. मी विनंती करेन आमचे समालोचक अमोल पालेकर सरांना की त्यांनी आपल्या सुसाव्य आवाजाने मंत्रमुग्ध करावं. जरा शेवटच्या संध्याकाळच्या सत्रातलं समालोचन त्यांनी करावं आणि आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकावी. शिरोडा वर्सेस सारसोला. टॉस होत आहे. नाणं हवेमध्ये उडालेले आहे.